डोक्यावर मोरपिसाची टोपी, पायघोळ अंगरखा, हातात चिपळ्या हे रूप पाहिलं की मुखी हरिनामाचा जप करणारा वासुदेव आपल्या नजरेस पडतो। पुण्यामधील नारायण पेठेमध्ये एक असाच वासुदेवांचा समूह जाताना पाहायला मिळाला। मूळचे परळी वैजनाथचे असलेले हे सगळे लोककलाकार उद्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गावी जाणार आहेत आणि या वासुदेवांशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी। समाज प्रबोधन करणारा लोककलाकार म्हणजेच वासुदेव। सध्या माझ्यासोबत काही वासुदेव आहेत। पुण्यातील विविध ठिकाणी ते जातात आणि त्या ठिकाणी जाऊन लोकांना भेटतात, किंबहुना त्या ठिकाणी ते लोकांना आशीर्वाद सुद्धा देतात। मामा, सध्या निवडणुका सुरू आहेत, लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भेटता तुम्ही, काय वातावरण वाटतं तुम्हाला? वातावरण चांगलं वातावरण महाराज, मतदानाचा उत्साह दिसतो ह्या वेळेस। म्हणजे खास करून आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे होते। तुमच्या भागामध्ये काय वाटतं आणि त्यांचं कल्याण व्हावं यासाठी तुम्ही काय ना काहीतरी करत असाल? हो ना, आता आम्ही काय घरोघरी जाऊन गोरगरिबांसाठी मोठ्या माणसांना मागणी करतो, बाबा आम्हाला तुमच्याशी काही हे नाही, फक्त आम्हाला कसं आहे सहकार्य करावं। ते कोणता पण पक्ष असावं, पक्ष कोणता पण असावं, आपल्याला पक्षाचे हे नाही, फक्त आम्हाला मदत हवी गोरगरिबांना। काय वाटतं एकंदरीत कुणाचा परडा जास्त भारी आहे? वासुदेवांना कळतं असं सांगितलं जातं, म्हणतं। महाराज सध्या आता अशी परिस्थिती आहे, आम्ही केंद्रातलं काय सांगू शकत नाही महाराज, परंतु महाराष्ट्रामध्ये महाराज महायुतीचं सरकार येणार। की छोटासा तुमच्याकडून एक गजर उद्या। हा ये काँग्रेस भाजप शिवसेना राष्ट्रवादी कुटुंबावर चालायचं, राष्ट्रवादी कुटुंबावर चालायचं, या भारत जनतेला असं कुटुंबावर रगडायचं, या भारत जनतेला असं कुटुंबावर रगडायचं। कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।